संशयाच्या छायेत वैवाहिक नातं संपलं, पतीकडून पत्नीचा खून, चारठाणा परिसरातील थरारक घटना, आरोपी स्वतः पोलिसात हजर। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना बुधवारी दिनांक 6 मे रोजी सकाळी 6च्या दरम्यान घडली आहे। सुमित्रा श्रीधर गायकवाड, वय 40 वर्ष, राहणार चारठाणा, तालुका जिंतूर असं मयत महिलेचं नाव असून बुधवारी सकाळी 5:30च्या सुमारास तिचा पती श्रीधर गायकवाड याने त्याच्या पत्नीला चारठाणा गावातील घरातून दुचाकीवर बसवून अगदी गावाला लागून असलेल्या जिंतूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेत गट क्रमांक 8 वरील आखाड्यावरील निवाऱ्यावर नेलं। तेथे गेल्यावर त्याने त्याच्या पत्नीस फावड्याच्या दांड्याने मारहाण केली व त्यानंतर चक्क तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला। या सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। घटना घडल्यानंतर संबंधित आरोपीने चारठाणा पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती पोलिसांना देऊन गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, बीट जमादार उद्धव माने, उद्धव सातपुते, गुप्तचर विभागाचे उमेश बारहाते आदींनी घटनास्थळावर भेट दिली व पंचनामा केला। दरम्यान सदर महिलेचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। सदर प्रकरणी चारठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे हे करीत आहेत। वैवाहिक नात्यातील संवादाचा अभाव, संशय आणि राग याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात, अशा घटनांना आळा घालण्यासाठी समजूतदारपणा, संवाद आणि सामाजिक जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे।